नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचा येणारा भाग म्हणजे अतिशय धमाकेदार. होय मित्रांनो, मालिकेचा नवीन प्रोमो आउट झाला आहे आणि त्याच्यामध्ये खूप मोठा दणकाच आपल्याला पाहायला मिळतोय. इकडे मात्र सत्याची सुखरूपपणे जेलमधून सुटका करून मंजू त्याला आता घरी घेऊन आली आहे माया पॅलेसमध्ये. इकडे आपण पाहतोय माया मात्र दोघांचं आता स्वागत करत असते, आरती करत असते. घरामध्ये एंट्री ते दोघं करणार प्रेक्षकांनो, तेव्हा मात्र सपना आणि मम्मी साहेब त्यांना ओवाळताच मम्मी साहेब मात्र फक्त सत्याला म्हणतात की ये सत्या आतमध्ये ये, आणि तेव्हा मात्र सत्या पुढे येतो आणि मम्मी साहेब मात्र मायाला म्हणते ए नेबळट, तुला या घरामध्ये अजिबात जागा नाहीये. परंतु मंजू मात्र आता पूर्णपणे बदललेली मंजिरी असते आणि डॅशिंग झालेली असते. ती मात्र लगेच मम्मी साहेबाच्या हाताला असा काही धक्का देते ना की मम्मी साहेब जाऊन बाजूलाच पडतात. मंजूचा आता हुकूम चालणार आहे आणि मंजूला या घरात येण्यापासून कोणीही अडवू शकत नाहीये. आणि फिदी मात्र आता इकडे सत्या मात्र हसतोय. सत्याला खूपच आता मजा येते. होय प्रेक्षकांनो, आता त्याला कळतं की वाघमारे इतक्या दिवसांपासून कशा साध्यासुध्या होत्या आणि आता मंजूचं एक वेगळं रूप प्रेक्षकांनो आपल्याला पाहायला मिळतंय. सिरियलमध्ये आता काय धमाका होणार आहे, इकडे पूर्वाची आणि तात्याची तपुरती मंजू वाट लावणार आहे, हे सगळं आपल्याला आजच्या भागातच पाहायला मिळणार आहे. आजचा भाग एवढा जबरदस्त दाखवला आहे ना, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि हो प्रेक्षकांनो, मंजूचा बदललेला डॅशिंग लुक तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा आम्हाला आवर्जून कमेंट करून कळवा बरं का. तर मित्रांनो, आजच्या भागाच्या सुरुवातीलाच आता आपल्याला असं पाहायला मिळतंय, पूर्वा पाटील मात्र आता तिच्या वडिलांना म्हणजे तात्यासाहेबांना भेटते आणि ती बोलत असते, डॅडी साहेब तुम्ही आता विचार करू नका, ही पूर्वा काय करू शकते ना, तुम्ही आता विचारसुद्धा करणार नाही आहे. तुम्हाला काय वाटतं, तुमची बबडी मागे पुढे बघेल का? अहो, ही बबडी तुमची काही पण करू शकते. तुम्ही तुमच्या बबडीला अजिबात आता इकडे खाली समजू नका, कमी समजू नका. तात्यासाहेब म्हणतात, बबडे तुला माहिती नाही आहे ती मंजिरी आणि सत्या कसे लोक आहेत. आता तू इतके सगळं सावधगिरीने करायला पाहिजे बरं का, कारण तू सत्याला जेलमध्ये टाकलं, मंजिरीला आता इकडे तू सस्पेंड केलं आहे. ते लोक अजिबात शांत बसत नाही आहे. मला विश्वासच नाही आहे की ते लोक आता शांत बसतील. अजिबात ते शांत तर बसणार नाही याची मला खात्री आहे. तेव्हा मात्र पूर्वा म्हणते, तुम्हाला एक गोष्ट बघायची काय डॅडी साहेब, हे बघा हे कोण आहेत. आता तिने तोंडाला बांधून काही वकिलांना आणलेलं असतं आणि तेच ते सरकारी वकील असतात प्रेक्षकांनो, जे तात्यासाहेबांच्या विरोधात पुरावे जमा करत असतात. आता त्या वकिलांना हिने बांधून आणलंय आणि ती म्हणते, डॅडी साहेब हे तेच आता सरकारी वकील आहेत जे तुमच्या अपोजिट आता काम करत होते. हे सरकारी वकील मी आणलेत जे तुमच्या बाजूने तुमच्या विरोधात आता काम करत होते आणि आता मात्र तुमच्या ठामपणे बाजूला राहणार आहेत. तुमच्या विरुद्ध पुरावे जे शोधत होते ना, ते हेच वकील आहेत. तुम्ही आता बघा मी या वकिलाची काय हालत करते. असं आता जेव्हा ती बोलते ते म्हणतात, बबडे एक नंबर तू काम केले बरं का. ते वकील आता म्हणतात, सोडा आम्हाला, सोडा, का तुम्ही आम्हाला इकडे बांधून ठेवले, सोडा बरं आम्हाला. तेव्हा म्हणतात, नाही तुम्हाला आम्ही कसं काय सोडणार बरं का, अजिबात तुम्हाला आम्ही सोडणार नाही आहे. तेव्हा ते म्हणतात की अहो काय केलं आहे आम्ही, तुम्ही आम्हाला काय इथे बांधून आणलं आहे. ते म्हणतात की आम्ही का तुम्हाला सोडायचं सांगा बरं, आम्ही तुम्हाला अजिबात सोडणार नाही आहे. आणि तिकडे त्या वकिलांना घेऊन जातात प्रेक्षकांनो, जिथे मात्र आता तात्यासाहेब म्हणतात, हे बघ बबडे खरंच आता तू माझं मोठं काम केलं आहे, त्यांना आपल्या गोडाऊनमध्ये नेऊन टाक. इकडे मात्र तू खूप मोठी हिंमत दाखवली आहे. खरं तर मला वाटलं पण नव्हतं बबडे की तू सगळं इतकं मोठं काम करशील. बबडे तू मात्र माझी लाडाची लेक आहेस ग, खूप मोठं काम केलं माझं, असं तात्या म्हणतात. ती मात्र म्हणते, डॅडी साहेब तुम्ही आता अजून बघत राहा की तुमची ही बबडी काय आता करणार आहे, काय करणार आणि काय गोंधळ घालणार तुम्ही पाहाच. तेव्हा मात्र प्रेक्षकांनो, त्या दोघांचं बाप लेकाचं बोलणं चालू असतं आणि लगेचच आपण पाहतोय तात्यासाहेबांना मात्र मस्त आनंद झालेला असतो. इकडे आता मंजू आहे, ती सत्याला मात्र आता घेऊन येते डब्बा घेऊन आल्याच्या नंतर सत्याला ती तिकडे आता भेटायला जाते आणि सत्या मात्र तिचा हातच पकडतो. आता जे काही तिकडे हवालदार असतात ते मात्र मंजूला पटकन आतमध्ये जायची परमिशन देतात, तिला गेट उघडून देतात आणि लॉकअपमध्ये मंजू जाते, तेही सत्याच्या जवळ. आता मंजू सत्याच्या जवळ जेलमध्ये भेटली, त्याच्या जवळ गेली आणि सत्या मात्र तिला डायरेक्ट जवळ ओढतो. वाघमारे तुम्ही? आता मात्र मंजू म्हणते, होय सत्या तुझी आठवण येत होती, तुला भेटायचं होतं म्हणून मी आले. आणि सत्या तुझ्या आवडीच्या आळूच्या वड्या आणल्या तरी बाबा माझ्या हाताने बनवून. सत्या म्हणतो, वाघमारे खरंच यार मला खूप आनंद झाला, मी काय सांगू वाघमारे, मला आता इतकं आठवण येत होती ना तुमची. मंजू म्हणते, हो सत्या मला सुद्धा तुझी खूप आठवण येत होती, मी खूप मिस केलं तुला घरी. सत्या म्हणतो, वाघमारे आता मात्र काळजी करू नका. इकडे मंजू म्हणते, सत्या तूच आता काळजी करू नको, मी तुला लवकरात लवकर इथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते आहे.
पण आता कसं आहे ना, सत्या तूच मला सांग. तेव्हा मात्र सत्या म्हणतो, काय काय वाघमारे, मी तुम्हाला काय सांगू. तेव्हा सत्या मात्र म्हणतो, वाघमारे ही इन्स्पेक्टर पूर्वा पाटील काही साधीसुधी नाही आहे बरं का. मला तरी वाटतं ही तुम्हालासुद्धा बाहेर जाणून बुजून त्रास देत असेल. वाघमारे खरं सांगा, तुम्हाला बाहेर त्रास होतोय ना. तेव्हा मात्र मंजू म्हणते, सत्या तुला आता काय सांगू रे मी. आता तू माझं टेन्शन घेऊ नको, तू फक्त आता तुला इथून कसं बाहेर पडायचं तेवढं बघ. मंजू म्हणते, मला तर दुसरं काहीच नको आहे सत्या, मला फक्त तू पाहिजेस. सत्या आता म्हणतो, वाघमारे तुम्ही आता माझं एक मोठं काम करा. तुम्ही आत्ताची मंजिरी वाघमारे राहू नका. तुम्ही आधी जशा मंजू होत्या की नाही तशा वाघमारे तुम्ही आता बना. आत्ताच्या आत्ता तुम्ही ते रूप घ्या. आर्यनला ज्यांनी जे काही धुवून काढलं होतं ना, ती वाघमारे तुम्ही बना. कारण तुम्ही आता इकडे मनाने खूप हळव्या झाल्या. अजिबात नाही. तुम्हाला आता इथं रडणारी मंजू नाही राहायचे, तर तुम्हाला एक खतरनाक आता पहिलेसारखी वाघमारे बनायचे. सत्या मंजूचा हात पकडून मंजूला जवळ ओढतो आणि मंजू म्हणतो, सत्या अरे काय आपण घरी येत का, पोलीस स्टेशनला आलो आहेत ना, प्लीज. सत्या म्हणतो, काय जरा वाघमारे, तुम्ही तर माझी बायको आहात ना, लग्नाची बायको आहात. आता मात्र मी काही करू शकते. मंजू मात्र सत्याला झटकूनच देते हात आणि दूर होते. मी तुला इथून बाहेर काढते असं म्हणत आता लगेच सत्या आणि मंजू, प्रेक्षकांनो मंजू तर इकडून बाहेर निघते. आणि आपण काय पाहतोय, दुसरीकडे आता मंजूने सगळा प्लॅन केलेला असतो. सत्या तिथेच थांबतो, मंजू मात्र घरी निघून येते. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रेक्षकांनो पोलीस स्टेशनला आता तिकडे पूर्वा पाटील ज्या आहेत त्या आलेल्या असतात आणि आल्या आल्या त्या लगेच दादागिरी करायला चालू करतात. काय भारती मावशी, काय चाललंय, कामात लक्ष आहे की नाही, चला ना पटापट ती PDF ची फाईल वगैरे मला द्या. इकडे मात्र तुम्ही काय काम करत होतात. तेव्हा भारती मावशी म्हणते, मी काही नाही, सत्याच्या फाईली चेक करत होते. बघू मला बघू दे सत्याची फाईल. चक्क आता सत्याच्या सगळ्या फाईल पूर्वा पाटील मात्र धडाधड आता फाडूनच टाकते. होय मित्रांनो, ती म्हणते हा एक नंबरचा गुंड माणूस आहे, गावामध्ये कोणी याच्या बाजूने बोलणार नाही आहे, याच्या सगळ्या फाईल आता ती फाडून टाकते. असं म्हणत तिने खरंच आता मित्रांनो त्या फाईली फाडल्या. असं का करताय ते विचारल्यावर ती म्हणते की काय याच्या विरुद्ध कोण बोलणार आहे, हा तर एक नंबरचा गुंडा आहे ना, सगळ्या गावाला माहिती आहे. दुसरीकडे प्रेक्षकांनो आपण पाहतोय मंजू मात्र आता इकडे मम्मी साहेबांना रिक्वेस्ट करत असते, मम्मी साहेब प्लीज मला बाहेर जाऊ द्या, मला खूप अर्जंट काम आहे. ती मात्र आता रिक्वेस्ट करते. मम्मी मात्र तिला अजिबात जाऊ देत नाही. प्रत्येक शब्दाला तिच्या झिडकारून उत्तर देत असते. मंजू कंटाळून जाते. तिकडे आता प्रेक्षकांनो मंजू अर्जंट काम आहे असं सांगून घराच्या बाहेर तर पडते आणि जबरदस्त पद्धतीने पूर्ण लुक चेंज करून येते. पूर्ण तिचे कपडे वेगळे, तिच्या ड्रेसिंग वेगळा आणि एकदम गुंडासारखी प्रेक्षकांनो आपली मंजू मात्र डॅशिंग पद्धतीने पोलीस स्टेशनला एंट्री घेते. तिकडे गेल्यानंतर आता जोरदार आवाजामध्ये ती म्हणते, काय पूर्वा पाटील काय चाललंय, आणि दणकावून त्या पूर्वासोबत असे काही भांडण करते ना आणि जोरदार तिच्या गालामध्ये एक झापडच देते. आता मात्र पूर्वा पाटील अशी घाबरली आहे ना आणि मंजू सरळ आता सत्याला बाहेर काढून त्याला घेऊन मात्र घरी निघते. तर मंडळी, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचे आता सगळे एपिसोड रिव्ह्यू आणि अपडेट जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया नवीन एका एपिसोडच्या नवीन रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत धन्यवाद.